काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती टीका केली आहे। धनगर आरक्षणाला पवारांनी पाठिंबा दिल्यानं पुरकेंनी पवारांवर टीका केली। मतांचं गणित डोळ्यासमोर ठेवून पवारांनी ही भूमिका मांडल्याचं पुरकेंनी म्हटलंय। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी पुरकेंची केलेली ही बातचीत पाहूया। धनगर समाजाला आरक्षण हे एसटी प्रवर्गातून द्यायचं की नाही याच्यावर महाराष्ट्रात राजकारण तापू लागलेलं आहे। शरद पवार यांनी देखील स्वतःच्या भूमिका यू टर्न घेत आता नव्यानं भूमिका घेतली आहे। या संदर्भात मुळात वसंत पुरके हे स्वतः एक आदिवासी आहेत, समाजाचं प्रतिनिधित्व करतात। त्यांनी आता भूमिका मांडलेली आहे। त्यांनी पवारांना या संदर्भात विरोध करत पत्र पाठवलेलं आहे। आपल्या समोर पुरके सर आहेत। सर, काय भूमिका तुम्ही मांडलेली आहे मुळात आणि कोणता मुद्दा सांगितलेला आहे आपल्या पत्राद्वारे पवार साहेबांना? पवार साहेबांनी घेतलेली जी भूमिका आहे की धनगर बांधवांना आदिवासीमध्ये सामावून घ्यावं, तिसरी कुठलीही सूची निर्माण करता कामा नये, ही बाबच मुळात आदिवासींवर प्रचंड अन्याय करणारी आहे। किंबहुना घटनाबाह्य आरक्षण देण्याची ही बाब अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि म्हणून या बाबीचा पहिल्यांदा मी विरोध करतो। आदरणीय पवार साहेबांसारख्या द्रष्ट्या नेत्यांना खरं म्हणजे हे समजायला हवं की घटनात्मक आरक्षण हे काही कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी मायक्रो स्टडी करून, सूक्ष्म अभ्यास करून आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जे सोशली, इकॉनॉमिकली, फायनान्शियली जे बॅकवर्ड आहे त्या लोकांच्या अपलिफ्टमेंटसाठी त्यांना प्रिफरन्शियल ट्रीटमेंट देण्याचं जे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे तत्त्व आहे, या तत्त्वाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये अशा प्रकारची भूमिका आदरणीय पवारसाहेबांनी घ्यायला हवी होती। परंतु माझी विनंती पवारसाहेबांना ही आहे की मतांच्यासाठी मूल्यांचा किंवा लोकशाही मूल्यांचा खून मात्र या महाराष्ट्रात होता कामा नये। पवार साहेबांची जी कॅल्क्युलेशन्स आहेत ते जर पाहिलं तर ते तिसरा प्रवर्ग किंवा तिसरा पर्याय करत त्यांनी दिला तर आदिवासीवर काय अन्याय होईल हे मुळात तिसऱ्या सूचीच्या संदर्भात बरं झालं आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आणि कॅबिनेटने मान्य केलं आहे की या लोकांच्या ज्या समस्या आहे आणि या राज्यात कुठलाही माणूस उठतो आणि फक्त आदिवासींच्या सवलती मागतो, म्हणजे हलबा आहे, कोष्टी आहे, मुन्नेरवार आहे, मुन्नेर काप आहे, ठाकूर आहे, ठाकर आहे, भामटा आहे, ही सगळीच मंडळी कोळी समाजाचे आहे, अलीकडे वडार समाजाचे आहे, हे सगळेच लोक आदिवासींच्या सवलती का मागतात हा प्रश्न माझ्या समोर आहे। मुळात पवार साहेबांची यू टर्न भूमिका कशामुळे झाली तुम्हाला असं वाटतं? मुळात मी सुरुवातीलाच म्हटलं आहे की या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी मतांचं राजकारण करण्यापेक्षा लोकशाही मूल्य आणि मानवतावादी मूल्यांचं राजकारण करावं की ज्याच्यामुळे दोजवार सोशली, इकॉनॉमिकली बॅकवर्ड त्यांना न्याय मिळेल, जस्टिस मिळेल, अशाच प्रकारची भूमिका घ्यावी। राजकारणासाठी घेतलेली भूमिका ही तात्कालिक असू शकते, फसवी असू शकते, लोकांचा बळी घेणारी असू शकते आणि म्हणून त्यांनी मानवतावादी आणि लोकशाहीवादी भूमिका त्यांनी घ्यावी ही माझी विनंती आहे। अशा प्रकारे मतांचं भांडवल करणाऱ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की मतांसाठी तुम्ही आमचा खून करू नका, आदिवासींना खऱ्या अर्थाने मिळणाऱ्या सवलती त्या हिरावून घेऊ नका। मतांचं भांडवल कुठेतरी करू नये अशी भूमिका मांडली, त्या अनुषंगाने त्यांनी पत्र देखील लिहिलेलं आहे। पण एक गोष्ट सरळ आहे की आदिवासी आणि धनगर या समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा दोन्हीही आघाडीमध्ये वेगवेगळी मतं आहेत आणि एकूणच याच्यावरनं मतांचंच राजकारण कोणतरी खेळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।